इयत्ता 5वी परिसराभ्यास भाग 1 धडा 3 पृथ्वी आणि जीवसृष्टी। पृथ्वी जी काही पृथ्वी आहे ती आणि पृथ्वीवर आढळणारे जे काही जीव असतील लहान मोठे वनस्पती असतील नाहीतर प्राणी असतील हे काय झाले जीव आहे त्यांच्यात ती जीवसृष्टी ह्याच्याविषयी आपण ह्या पाठामध्ये काय करणार आहे अभ्यास बघणार आहे। बघा अगोदर एक आकृती दिली आहे कशाची बघा वातावरण दिलाय नंतर जलावरण दिले जिथं जल दाखवले तिथं वातावरण म्हणजे जो वरचा भाग दिला हवेचा तो म्हणजे वातावरण। शिलावरण शिलावरण म्हणजे काय जो जमिनीसारखा भाग दिसतोय त्याला काय म्हणलं जातं शिलावरण। आणि हा जो भाग येतोय वातावरण शिलावरण आणि जलावरण ह्या पूर्ण भागाला काय म्हणलं जातं जीवावरण। म्हणजे जर वातावरणात बघितले तर वातावरणात ही काही जीव आढळतात पक्षी त्यांचे जीव आहे बरोबर आहे का तो भाग कशात येतो वातावरणात। नंतर जलावरण जलावरणात मासे असतील डॉल्फिन्स असतील साप असतील काही ठराविक त्यांच्यात ही जीव आहे। नंतर शिलावरण शिलावरण आपण स्वतः म्हैस गाय हे सर्व कशावर येतात तर जमिनीवर म्हणजे शिलावरणाच्या भागावर येतात। म्हणजे प्रत्येक तिन्ही भागात वातावरणाच्या जलावरणाच्या आणि शिलावरणाच्या भागात तिन्ही भागात आपल्याला काय दिसून येतोय जीव दिसून येतोय बरोबर आहे का। म्हणून ह्याला काय म्हणलं जातं जीवावरण। ह्याच्यात जीव आढळतोय म्हणून काय म्हणलं जातं जीवावरण। हे काय पृथ्वीचं आवरण सांगितलंय पूर्ण जे होल पृथ्वी आहे हे पूर्ण पृथ्वीवरती असा सर्व भाग आहे वातावरणचा जलावरणाचा आणि शिलावरणाचा। का असं आहे की फक्त तिथं जलावरणचं आढळतं व शिलावरणचं आढळ एकच भाग असं नाही तर पृथ्वीवरती वातावरण जलावरण आणि शिलावरण हे तिन्ही भाग आढळतात आणि ह्या तिन्ही भागाला काय म्हणलं जातं जीवावरण म्हणतात। आता बघा सांगा पाहू पहिला बघा तुम्हाला पाणी कुठून मिळते पाणी नदीतून समुद्रातून मिळतं बरोबर आहे। मग तो भाग कशाचा येतोय जलावरणाचा आताच पाहिला आपण बरोबर आहे का जलावरणामध्ये येतो। नंतर तुमचे घर कोणत्या आधारावर बांधलेले आहे कोणत्या आधारावर तिथं बघू सांगू शकता शिलावरणाच्या आधारावर म्हणजे शिलावरणाचा भाग आहे म्हणून तुम्ही घर बांधू शकता ना। जर शिलावरणाचाच भाग नसेल तर तुम्ही घर बांधू शकाल का नाही। आणि तिसरा श्वासोच्छ्वास करण्यासाठी तुम्हाला कशाची गरज असते आणि ही गरज तुम्हाला कशी भागवतात। श्वासोच्छ्वास करण्यासाठी तुम्हाला कशाची गरज असते कशाची कोणीही सांगू शकते त्याला हवा जर स्वच्छ असेल तर आपण श्वासोच्छ्वास घेऊ शकतो बरोबर आहे। आणि ही गरज कोण भागू शकतं हे जे काही आपल्या भोवताली वातावरण आहे त्याच्यातून ही गरज भागू शकते बरोबर आहे का। म्हणजे वातावरणातून म्हणजे या सगळ्या जीवावरणाच्या भागातून आपण भागवू शकतो। नंतर बघा पृथ्वीला प्रकाश आणि उष्णता कोणापासून मिळते ही जी आपण पृथ्वी आहे सूर्य उगवतो मावळतो बरोबर आहे का। प्रकाश उष्णता कशापासून मिळतो आपल्याला तर सूर्यापासून मिळतो बरोबर आहे का। ती सूर्य आहे म्हणून आपल्या जीवावरचा जो भाग आहे पृथ्वीचा तो काय आहे टिकून आहे लक्षात ठेवा। नंतर बघा पृथ्वीच्या पृष्ठभागावर काही भागात जमीन तर काही भागात पाणी दिसते। पृथ्वीचा जर तुम्ही भाग बघितला पृथ्वीची जर आकृती बघितली तुम्ही तर काय दिसून येतं ही काय पृथ्वी आहे बरोबर आहे का। ह्या पृथ्वीचा जो निळसर भाग आहे तो कशाचा आहे पाण्याचा बरोबर आहे का। आणि हा जो भाग आहे राहिलेला तो कशाचा आहे जमिनीचा। म्हणजे आपल्याला सर्वात जास्त भाग कशाचा दिसतोय पाण्याचा दिसतोय आणि थोडासा भाग आहे तो कशाचा आहे जमिनीचा आहे। आणि पृथ्वीभोवती हवेचे आवरण असते। आपली जी पृथ्वी आहे बघा इथं मी दाखवते ही समजा पृथ्वी आहे बरोबर आहे का। पृथ्वीमध्ये फक्त जमिनीचा काही भाग आणि काही भाग पाणी असेल ही काय झाली पूर्णपणे पृथ्वी आहे बरोबर आहे का। आणि जी हवा येते ती आपल्याला कुठून येते बाहेरून मिळते हवा ती काय पृथ्वीवरती नाही। ही पृथ्वी ह्या पृथ्वीवरती काही भागात पाणी आहे काही भागातच जमीन आहे। आणि जी वातावरणाचा भाग आहे तो कुठून येतो बाहेरून आपल्याला येत असतोय हे आपल्या पृथ्वीवर नाही। नंतर बघा जमीन पाण्यात आणि हवेत सजीवांचे अस्तित्व असते हे अगोदर पाहिलेलं आपण डायग्राम वरून।
जमिनीवर म्हणजे आपण राहतो ते कसे जमिनीवर राहतो, कुत्री असेल, मांजर असेल, हत्ती असेल, बरेचसे प्राणी असतील, वनस्पती असतील, कुठलीही वनस्पती काय जमिनीवरच आहे, काही असतील ते पाण्यात येतात, बरोबर आहे का. नंतर पाण्यात काय मासे राहतात, काही कमळासारखे म्हणा, शेवाळासारखे सुद्धा पाण्यात वनस्पती, त्याच्यातही जीव आहे, बरोबर आहे का. त्यांनाही अन्न पाण्याची गरज असते. नंतर आणि हवेत काही बरेचसे पक्षी असतील, गरुड असेल, चिमणी, कावळा, हे कुठे येतात, हवेत येतात. सजीवांचे अस्तित्व असते, प्रत्येक भागात काय दिसून येतं आपल्याला, सजीवांचे अस्तित्व असते. पृथ्वीवरील अनेक नैसर्गिक घडामोडींना सूर्य कारणीभूत ठरतो. म्हणजे जे काही आपले वनस्पती असतील, प्राणी असतील, त्यांची जी जीवन प्रक्रिया चालू आहे ती फक्त कशामुळे चालू आहे, सूर्यामुळे. जर सूर्यच नसता तर आपली जीवन प्रक्रिया चालू असती का, नाही. म्हणून काय सांगितलंय, पृथ्वीवर अनेक नैसर्गिक घडामोडींना सूर्य कारणीभूत ठरतो. म्हणजे जी काही वनस्पती प्रकाश संश्लेषणची क्रिया असेल त्याच्यामुळे ते सूर्यप्रकाश घेऊनच ते आपले स्वतःचं अन्न स्वतः निर्माण करतात आणि आपली गरज ते भागवताना आपल्यालाही सूर्याची गरज असे बरेचसे जे काही विटॅमिन्स असतील, प्रोटीन्स असतील त्याच्यातून मिळाले जातात. नंतर पृथ्वीवरील जमीन, पाणी, हवा आणि सजीव हे शिलावरण, जलावरण, वातावरण आणि जीवावरण यांना प्रतिनिधित्व करतात. म्हणजे जमिनीचा कुठला भाग येतो, तर शिलावरणाचा भाग येतो. नंतर पाणी, जलावरण, हवा, वातावरण आणि ह्या पूर्ण ह्याला जीवावरण म्हणलं जातं. ज्या जीव आढळतात त्याचं काय करतात, ते प्रतिनिधित्व करतात. जीवावरण हे इतर तिन्ही आवरणात दिसून येतो. जीवावरण म्हणजे मी अगोदर सांगते ज्याच्यात जीव आढळतो, तिन्ही आपण बघितलं इथं आकृतीमध्ये, ह्या तिन्ही मध्येही जीव सृष्टी आढळून येते. वरती पक्षी दिसतात, पाण्यात काही मासे दिसतात, बदक दिसतात. परत जमिनीवरचा भाग आहे तिथं काय दिसतं आपल्याला, गवत दिसतं, हिरवगार दिसतं पूर्ण. परत इथं गाय असेल, म्हैस असेल दिसून येते. म्हणजे ह्या तिन्ही आवरणात आपल्याला काय दिसून येतात, जीव दिसून येतात. म्हणून त्यांनी सांगितलंय जीवावरण हे तिन्ही आवरणात दिसून येते. बघा नेक्स्ट, शिलावरण आणि जलावरण. शिलावरण आणि जलावरण हे फक्त कुठं आढळून येतं, पृथ्वीवरच आपल्या दिसून येतं. बघा, पृथ्वीचे बाहेरील कवच कठीण आहे. जी काय पृथ्वी आहे आपली, समजा ही पृथ्वी आहे, ह्याचं जे कवच आहे बाहेरचं, ते कवच कसं आहे, कठीण आहे. ते माती व खडकांचे बनलेले आहे. जे बाहेरील आवरण आहे ते कशाचं बनलेलं आहे, माती व खडकाचं बनलेलं आहे. आपण डोंगराळ भागातून प्रवास करताना जमिनीचे किंवा खडकांचे थर पाहतो. आपण जेव्हा डोंगराळ भागातून दिसतो आपल्याला, तिथं काय दिसतो, बराचसा खडकाचाच भाग दिसतो. म्हणजे दगड तिथं जास्त आपल्याला दिसून येतात. नंतर कोठे जमिनीचा मोठा गवताळ विस्तारलेला दिसतो, तर कोठे ओसाड जमिनीवर वाळूच वाळू दिसते. कोठे जमीन पिकांनी तर कोठे झाडांनी झाकलेली दिसून येते. काही ठिकाणी झाडांच्या मुळांनी भरलेल्या मातीच्या खोलवरचे थर दिसतात, तर काही ठिकाणी झाडांच्या मुळांनी दुबकलेले खडक दिसते. काही ठिकाणी पर्वतांचा उतार दिसतो. हे आपल्या रोज आपण इकडं तिकडं पाहिलं तरी बराचसा भाग जर ग्रामीण भागात गेला किंवा डोंगर उताळ भागाकडे गेला तर हा भाग आपल्याला दिसून येतो. गवताळ भाग असेल, पिकांचा जो भाग आहे तिथलं जर निरीक्षण केलं तर हा भाग आपल्याला दिसून येतो. तिथं खडक, माती, वाळू हे सर्व भाग आपल्याला काय दिसून येतात. बघा इथं आकृती दिली आहे. पर्वत, खीड, दरी, डोंगर, टेकडी, मैदान, दरी ह्या भागामध्ये काय दिसून येतो आपल्याला, बराचसा खडकाळ, मातीचा भाग दिसून येतोय. नंतर बघा, दर कोठे खडकांची उंच उंच सुळके दिसतात. पृथ्वीवरचा हा जमिनीचा थर शिलावरणाचा भाग आहे. हा सर्व भाग कशात येतो, तर शिलावरणात आहे. जो काही दगड असेल, माती असेल, वाळू असेल, डोंगराळ भाग असेल, गवताळ भाग असेल, पिकांचा भाग असेल, तो कशामध्ये येतो, तर शिलावरणामध्ये येतोय. पृथ्वीचा बराचसा भाग पाण्याने झाकलेला आहे. म्हणजे आपण जर पृथ्वीचं चित्र पुढे ठेवलं तर पृथ्वीवरती बघितलं तर सर्वात जास्त प्रमाण आपल्याला पाणी म्हणजे समुद्राचा आणि महासागराचाच भाग दिसून येईल. आणि नंतर जो राहिलेला भाग आहे तो काय केलाय, जमिनीने विभागलेला आहे. बघा,
खाली शिलावरण असते, पाण्याच्या खाली सुद्धा विहीर वगैरे बघितली, एखादं तळ, छोटं तळ पाहिलं तरी आपल्याला खाली जमिनीचा भाग दिसून येतोय. पृथ्वीचे बाहेरील कवच व त्या खालील थराचा काही भाग मिळून शिलावरण बनते. नंतर बघा, पृथ्वीच्या पृष्ठभागाचा सुमारे 1/3 भाग जमिनीचा आहे. म्हणजे तीन भाग आपल्या पृथ्वीचा समजा, त्यातला एक भाग कशाचा आहे? जमिनीचा. आणि राहिलेला भाग कशाचा असेल मग? पाण्याचा. मी बघा इथं आकृती काढली, बरोबर आहे का? समजा ही पृथ्वी आहे, बरोबर आहे का? आणि त्याचे काय केले त्यांनी? 3 भाग केले. 3 भाग म्हणजे काय? ह्याच्यावर जमीन आणि फक्त पाणीच आढळून येतं पृथ्वीवरती. जमीन आणि पाणी, बरोबर आहे का? तर ह्यातला 1/3 जो हा भाग आहे हा कशाचा आहे? जमिनीचा. हे 3 भाग झाले, बरोबर आहे का? आणि राहिलेले जे 2 भाग आहेत, हा आणि हा, म्हणजे किती? 2/3 भाग कशाचा येईल? राहिलेल्या भागाचा पाण्याचा येईल, बरोबर आहे का? हवा ही बाहेरून येते, मी अगोदरच सांगितलेलं आहे, बरोबर आहे का? म्हणजे जमिनीवर किती येईल? जमीन आपली किती? 1/3 एवढा विभागलेला आहे पृथ्वीवरती. आणि पाणी किती? 2/3 भाग हा पाण्याने व्यापलेला आहे. होल पृथ्वी म्हणजे पूर्ण पृथ्वीवरती हे दिसून येतं. सर्वात जास्त भाग हा कशाचा दिसून येतो? तर पाण्याचा दिसून येतोय. नंतर बघा, दिला असेल नंतर त्यांनी बघा, जमिनीचा सलग व मोठ्या भागास खंड म्हणतात. जो काही मोठा भाग आहे जमिनीचा सलग असतो व मोठ्या भागास काय म्हणतात? खंड म्हणतात. जमिनीवर सर्व जमीन सलग नाही. बघा, सलग नाही म्हणजे नेमकं काय? ती 60 खंडामध्ये विभागलेली असून ती आशिया, युरोप, आफ्रिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, अंटार्क्टिका आणि ऑस्ट्रेलिया 3 नावांनी ओळखली जाते. जी काही खंड आहे ती खंड किती भागात विभागलेले आहे बघा? आशिया, युरोप, आफ्रिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका आणि अंटार्क्टिका आणि ऑस्ट्रेलिया नावाने ओळखली जाते. म्हणजे या भागात ती ओळखली जाते. आशिया हा सर्वात मोठा खंड आहे. सर्वात मोठा खंड कुठला आहे? तर आशिया आहे. आपण ही कुठल्या खंडात राहतो? तर आशिया हा खंडातच राहतो. नंतर तर ऑस्ट्रेलिया हा सर्वात लहान खंड आहे. बघा, सर्वात लहान खंड कुठला आहे? ऑस्ट्रेलिया. आणि सर्वात मोठा आशिया. नंतर जमीन सगळीकडे सपाट किंवा सारख्याच उंचीची नसते. तुम्ही सभोवताली जरी बघितलं, सर्व ठिकाणी तुम्हाला जमीन सारखी दिसते का? नाही. काही ठिकाणी सपाट असते, काही ठिकाणी उंच असते, काही ठिकाणी खाली पडल्यागत असते. म्हणजे तर गाडीवरनं चालताना ही समजतं आपल्याला, गाडी खाली जाताना सरळ जाते आणि वरती जाताना जरा चढ लागतो. आपण ही म्हणतो, बरोबर आहे का? म्हणजे सर्व ठिकाणी जमीन कशी आहे? वेगवेगळी दिसून येते. काही उंच, काही ठेंगणी, काही ठिकाणी सपाट अशी विभागलेली दिसून येते. तिच्या उंच सखलपणामुळे जमीन विशिष्ट आकार प्राप्त होता. त्याचा जो विशिष्ट आकार आहे त्याच्यामुळे काय होतं? त्याला आकार प्राप्त होतोय. त्यांना भूरूपे म्हणतात. बघा, त्याला काय म्हणतात? भूरूपे म्हणतात. भूरूपे तिथं दिले बघा त्यांनी, विविध भूरूपे. कुठले कुठले? मैदानाचा भाग असेल, जो टेकडीचा भाग असेल, डोंगराचा भाग असेल, खिंडचा, पर्वत, दरी, ह्या भागाला काय म्हणलं जातं? भूरूपे म्हणले जातं. नंतर बघा, मैदान, टेकडी, डोंगर इत्यादी भूरूपे तुम्ही चित्रात पाहू शकता. पाहिलेत आपण. नंतर इथं बघा, नंतर सांगितले त्यांनी, बघा, पृथ्वीच्या पृष्ठभागाचा सुमारे 2/3 भाग पाण्याने व्यापलेला. आताच बघितला आपण. 1/3 भाग हा कशाचा आहे? जमिनीचा आहे. राहिलेला जो भाग आहे तो कितीचा आहे? 2/3 भाग हा पाण्याने व्यापलेला. यापैकी बहुतांश पाणी महासागरामध्ये सामावले. म्हणजे ह्यातलं जास्त प्रमाणात जे पाणी आहे ते कशात विभागलेलं आहे? तर महासागरात विभागलेलं आहे. महासागराचं पाणी खारे असते. आपण महासागराचं किंवा समुद्राचं पाणी बघितलं तर ते कसं असतं? खारट असतं, खारे असतं. अटलांटिक, पॅसिफिक, आर्कटिक, हिंदी व दक्षिण महासागर हे किती? 5 महासागर लक्षात ठेवा. अटलांटिक, पॅसिफिक, आर्कटिक, हिंदी व दक्षिण महासागर हे 5 काय आहेत? महासागर आहेत. महासागर व जमीन यांच्या सीमा भागाला सागर तट किंवा किनारपट्टी म्हणतात. जो काही त्याचा कडेचा भाग आहे महासागराचा, तर जो काही जमिनीचा भाग दिसून येतो त्या जमिनीच्या भागाला काय म्हणलं जातं?
किनारपट्टी म्हणतात. किनारपट्टीवर वेगवेगळ्या आकाराची जलरूपे तयार होतात. उदाहरणार्थ समुद्र, उपसागर, सामुद्रधुनी, आखात, खांडी इत्यादी ही जलरूपे महासागराचा भाग आहेत. ह्या लेक्चरमध्ये आपण एवढंच पाहू. नेक्स्ट लेक्चरला आपण जमिनीवर वाहणारे पाणी कसं वाहतं ते नेक्स्ट लेक्चरला पाहू. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू.